तिथं नांदेडमध्ये देखील पावसाचा जोर कायम आहे। पुरात अडकलेल्या 250 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलेले आहे। एसडीआरएफची टीम सातत्याने कार्यरत आहे। 3 जणांचे मृतदेह सापडले, 2 जणांचा अद्यापही शोध सुरू आहे। 1 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतपिकांचं या ठिकाणी नुकसान झालंय। रात्री उशिरापर्यंत रेस्क्यू टीम या ठिकाणी कार्यरत होती। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांच्याकडे। कमलाकर, काय सध्या परिस्थिती आहे नांदेडमध्ये? आज जरी उघडीप पाहायला मिळत असली तरी देखील नांदेडमध्ये मुसळधार पावसानं अतोनात नुकसान झालेलं आहे। पुरात अडकलेल्या 250 जणांना रात्री सुखरूप बाहेर काढण्यात यश आहे। नक्कीच लागवीजी, नांदेडमध्ये जे आहे मागच्या 3 ते 4 दिवसापासून पावसाने थैमान घातलेला आहे, हाहाकार माजलेला आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये पैनगंगा नदीला सुद्धा पूर आलेला आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर आसना नदी आहे, गोदावरी आहे, पैनगंगा आहे, लेंडी आहे, त्यासोबतच उपनद्या आहेत, यांना मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। नदीकाठच्या जी गावं आहेत त्यामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। तर नांदेडमध्ये 1 लाख हेक्टरपेक्षा जास्त पिकांचं जे आहे ते नुकसान झालेलं आहे। या नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे, कारण पाऊस जो आहे तो अद्याप थांबलेला नाही। आता जरी उघडीक दिसत असेल तरी रिपरिप जे आहे थोड्या बहुत प्रमाणामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सुरूच आहे। आणि नांदेड जिल्ह्याच्या वरच्या भागामध्ये जर बघितलं, लातूर जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू आहे, त्याचबरोबर हिंगोलीमध्ये आहे, परभणीमध्ये आहे। त्यामुळे जो आहे तिकडून वाहणाऱ्या ह्या नद्या आहेत त्याचं पाणी जे आहे ते फ्लो मोठ्या प्रमाणात इकडं यायला लागलेलं आहे। इसापूर धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे जे आहे ते पैनगंगा नदीला सुद्धा मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे आणि बऱ्याच गावांचा संपर्क अजूनही तुटलेलाच आहे। तरी नांदेड जिल्ह्यामध्ये दुसरीकडे जर बघितलं तर मुखेड तालुक्यामध्ये जे आहे ते लेंडी प्रकल्प आहे, त्या लेंडी प्रकल्पाचं जे गळभरण झालेलं आहे त्यामुळे जे आहे ते अचानक हे पाणी आल्यामुळे जे पूर आलेला आहे। 9 गावांना या पाण्यानं वेढलेलं होतं। काल सायंकाळपर्यंत जर बघितलं तर जवळपास एसडीआरएफ टीमने अथक परिश्रम घेऊन सकाळी अगदी 6 पासून परिश्रम घेतला आणि 250 लोकांना सुखरूप बाहेर काढलेला आहे। आणि त्यात जे आहे हसनाळ गावातील 3 जणांचे मृतदेह सापडले आहेत। अजून 2 जणांचा शोध या ठिकाणी सुरू आहे। जवळपास जर बघितलं आणखीन काही लोक अडकले असतील का याचा शोध जे आहे एसडीआरएफ टीम आज सकाळपासूनच सुरू केलेला आहे। आणि नांदेड जिल्ह्यात जर बघितलं तर जवळपास 150च्या आसपास पशुधन दगावलेले आहेत आणि वन्य प्राणी सुद्धा या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत। आणि त्याचबरोबर जे आहे भिंत कोसळून कंधार तालुक्यामध्ये 2 पती पत्नी वृद्धांचा मृत्यू झालेला आहे। एका बस चालकाचा मृत्यू झालेला आहे, गाडी पाण्यामध्ये वाहून गेली होती, स्कूल बस। अशा अनेक घटना घडल्यात। अजूनही ह्या ठिकाणी जर आहे तर पावसाचा हाहाकार आपल्याला पाहायला मिळतोय, अजूनही पाणी थांबलेलं नाही। आणि नांदेड शहरात जर बघितलं तर सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, नाले सफाई झालेली नाहीये। महापालिकेचं काम होतं की पावसाळ्यापूर्वी नाले सफाई करायला पाहिजे होतं, त्या झाल्या नसल्यामुळे नांदेडच्या सखल भागामध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे। लागवी अगदी तुर्तास धन्यवाद कमलाकर, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।